नंदुरबार जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022च्या पद भरतीतील पात्र व गुणवत्ताधारक 126 कंत्राटी शिक्षकपदी नियुक्ती दिलेल्या उमेदवारांना मानधन आदेश मिळावे यासाठी कंत्राटी शिक्षकांनी आमदार आमशा पाडवी यांची आमदार निवास अक्कलकुवा येथे भेटी घेऊन चर्चा केली। यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना मानधन मिळवून देण्याचे आश्वासन आमदार आमशा पाडवी यांनी दिले। नगरपालिकेच्या पथकांकडून नंदुरबार शहरात प्लास्टिक बंदीची मोहीम राबवण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर गुरुवारी तब्बल 200 विक्रेत्यांना नोटिसा देत दंड करण्यात आला। नंदुरबार शहरातील अटल बिहारी वाजपेयी सभागृहात 36व्या रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी होत्या। नंदुरबार शहरातील बायपास रोडवर दंडपाणेश्वर जवळ उसाने भरलेला ट्रक उलटून अपघात झाला होता। 20 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेदरम्यान घडलेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला। या प्रकरणी 31 डिसेंबर रोजी मयत चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शहादा तालुक्यातील कमरावत येथे मुलीच्या दागिन्यांची विचारणा करणाऱ्या पत्नीच्या डोक्यात पतीने मुसडी घालून जखमी केल्याची घटना 30 डिसेंबर रोजी घडली। या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। सरत्या वर्षाला निरोप देताना जिंगाट झालेल्या तब्बल 42 जणांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले। 31 डिसेंबरच्या रात्री मद्यप्राशन करून दुचाकी व 4 चाकी वाहन चालकांच्या तपासणी दरम्यान 42 जण दोषी आढळल्यानंतर जिल्ह्यातील त्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे। नंदुरबार येथील KR पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये एक आगळेवेगळे विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले होते। शहादा शहरातून बेपत्ता असलेल्या 17 वर्षीय युवकाचा मृतदेह सारंगखेडा येथील नदीपात्रात आढळला। सारंगखेडा पोलिसात नोंद करण्यात आली। शहादा शहरात चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्यास एकाच पोलिसांनी अटक केली। शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सरकारी नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार युवकाची 12,50,000 रुपयाची आर्थिक फसवणूक। दडगाव येथील घटना 4 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला।